नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे पाप करणारा आनंदात जगतोय आणि मी तर माझ्या जीवनामध्ये कोणतंच पाप केलं नाही, कधी कोणाला त्रास दिला नाही, सर्वांचं चांगलंच करत आलोय, तरीही माझ्याच बाबतीत हे असं का, मलाच दुःख का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात. आपण भगवद्गीतेमध्ये पाहिलं आहे, कर्माचा सिद्धांत आहे. आपण जे पण कर्म करतो त्या कर्माचं फळ आपल्याला मिळतंच मिळतं. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे पार्थ, तू जे कर्म करत आहेस ते निष्काम भावनेनं कर, फळाची अपेक्षा न ठेवता कर. कारण तू जे कर्म करणार आहेस त्याचं जे फळ आहे ते सावलीप्रमाणे तुझ्या पाठीशी येईल. जसं बघा, आपण जेव्हा चालत असतो त्यावेळेस आपल्या पाठीमागे सावली आपल्या पाठीशी उभी असते. त्या सावलीला सांगावं लागत नाही की तू माझ्याबरोबर चल म्हणून. अगदी आपल्या कर्माचंही तसंच आहे. कोणतंही कर्म करत असताना ते फळाची अपेक्षा ठेवून जर कर्म केलं तर ते कर्म बोझ बनून जातं. त्याचा आनंद आपल्याला मिळत नाही आणि त्याचं फळ कधी मिळेल, कधी मिळेल, कधी मिळेल, ही जी आसक्ती लागते ना, त्या आसक्तीमुळं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दुःख निर्माण होतं. म्हणून बघा ना, भगवद्गीतेमध्ये हे सांगितलं आहे की तू अनासक्त होऊन कर्म कर. त्या कर्मफळाची अपेक्षा करू नकोस, कर्तव्य भावनेनं तू कर्म करत जा. तर आपलं जे कर्म आहे त्या कर्माचं फळ हे आपल्या पाठीमागे सावलीप्रमाणे असतं. कर्मामध्ये बघा 3 प्रकार दिलेले आहेत, कर्म, विकर्म आणि सुकर्म. आणि त्याच्यामध्ये 4था प्रकार सुद्धा दिलेला आहे की अकर्म. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूयात कर्म. कर्म म्हणजे कृती करणे. आपण सहज काम करत असतो, म्हणजे आपली हालचाल सुरू असते, त्याला म्हणतात कर्म. त्याच्यानंतर विकर्म. कर्माचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विकर्म. आता विकर्म कशाला म्हणायचं, तर विकर्म म्हणजे विकारवश होऊन केलेलं कर्म. आता जे विकार आहेत बघा, आपले विकार आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, वैर, ईर्ष्या, घृणा. मूळ 5 विकार आहेत आणि त्याचे बाकीचे जे आपण म्हणू ते बालबच्चे. तर विकारवश होऊन जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात विकर्म. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो या व्यक्तीनं पाप केलं, त्या व्यक्तीनं पाप केलं, पण पापाची व्याख्या ही त्याच्या विकर्मानुसार ठरते. उदाहरण घ्यायचं झाले तर समजा भावाभावांमध्ये वाद झाला आणि क्रोधवश होऊन एका भावाने दुसऱ्या भावाला एक फटका दिला आणि फटका दिल्यानंतर तो भाव खाली पडला आणि त्याच्या डोळ्याला लागलं आणि त्याचा एक समजा डोळा गेला. छोटंसं भांडण होतं पण त्याच्यातून एक विद्रोह घडला. विकर्म, विकारवश होऊन केलं. मग क्रोधावश होऊन ते केलेलं कर्म होतं ना, मग ते विकर्म झालं. आता त्याचं फळ त्याला, त्याच्या भावाला हे निश्चितच भोगावं लागणार. ते झालं त्याचं पापकर्म. आता क्रोधवश होऊन आपण जी पण छोट्या मोठ्या चुका करतो ते सर्व आहे विकर्म, म्हणजेच पाप आहे.
दुसरा जो प्रकार आहे सुकर्म. आता सुकर्म कशाला म्हणायचं की जे आपण म्हणतो पुण्य. सुकर्म याचा अर्थ असा आहे की आत्म्याचे जे 7 गुण आहेत त्या 7 गुणांना धरून जे कर्म केलं जातं ते आहे सुकर्म म्हणजेच पुण्य. आता बघा आत्म्याचे जे 7 गुण आहेत त्याच्यामधला आपण एक गुण घेऊयात प्रेम. आपण एक आईचं आणि मुलाचं उदाहरण घेऊयात. एखादी आई आपल्या बाळाला इतकं काही करत असते की त्याच्यामध्ये एक उदाहरण घेते बघा. ज्यावेळी ते बाळ छोटं असतं त्यावेळेस ज्यावेळेस ते शी करतं सू करतं त्यावेळेस ती आईची साडी खराब होते. ती स्वतः अंगावरती ओली कपडे घालते परंतु त्या बाळाला कोरडा कपडा त्याच्या खाली टाकेल, त्याला रडू देणार नाही. हे प्रेमवश होऊन केलेलं कर्म आहे. तर हे जे कर्म आहे ते आहे सुकर्म. म्हणजे त्या आईनं ते त्या बाळाप्रती प्रेम भावनेनं जे कर्म केलं होतं त्याच्यामधून तिचं काय झालं ते एक पुण्य जमा झालं. आणि ते जे बाळ आहे त्या बाळामध्ये जी आत्मा आहे ती आत्मा त्याला नक्कीच सुख देईल. हे झालं सुकर्म. परंतु एखादी आई अशी असते की ती आपल्या छोट्या बाळाला मारायला सुद्धा तयार असते. म्हणजे कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीच्या नादाला लागून आपल्या मुलांचा बळी घेणारी आईसुद्धा मी पाहिलेली आहे. म्हणजे तिनं जे केलं कृत्य ते झालं कुकर्म. कुकर्म आणि सुकर्म याच्यातला फरक कळाला असेल. आणि त्याच्यानंतर आहेत अकर्म. अकर्म कशाला म्हणायचं तर बघा कधी कधी काय होतं, समजा एखादी व्यक्ती श्रीमंत आहे, खूप चांगल्या घराण्यामध्ये जन्माला आलेले आहे, धनवान आहे, तर तिला जे धन मिळालेलं आहे ते तिचं कुठंतरी पूर्वजन्माचं फळ आहे. तिने पूर्वजन्मामध्ये धनाचं दान केलेलं असेल त्याचं तिला ते फळ आहे. तर आता समजा ती व्यक्ती ते धन उपभोगत आहे म्हणजे तिनं पूर्वकर्म केलेलं आहे त्याचं तिला फळ या जन्मामध्ये मिळत आहे, त्याचा उपभोग करत आहे. म्हणजे काय झालं ते फळ भोगत आहे. आता समजा बघा एखादं झाड आहे आणि त्या झाडाला फळं लागली. फळं लागल्यानंतर त्या झाडाची फळं आपण तोडली आणि खाऊन टाकली. पण आपण जर त्या झाडामध्ये जी फळं होती त्या फळांमध्ये जे बी होतं ते बी जर आपण पुनरोपण केलं नाही तर त्याचं झाड पुन्हा उगवणार नाही. अगदी त्याचप्रमाणे आपण पूर्वजन्माचं सुख तर उपभोगतोय या जन्मामध्ये, आपल्याला सुखसुविधा मिळालेल्या आहेत, पण त्याच्यातून जर आपण अजून जर विष टाकलं नाही तर ते जर आपलं पुण्य संपून गेलं तर जर आपण बीज टाकत राहिलो नाही तर पुन्हा जो मिळेल तो जन्म कदाचित दरिद्री असेल किंवा तिथून पुढं आपली परीक्षा हे दरिद्रीपणाकडे जाईल. आपलं आयुष्य भाग्य आपलं हे दरिद्रीपणाकडे जाईल कारण आपण बीजच रोवलं नाही. मग ज्यावेळेस पूर्वजन्माचं जे पुण्य आहे ते पुण्य आपण खातोय, त्याचं पुण्याचं फळ आपण खातोय म्हणजे ते झालं अकर्म. म्हणजे त्या कर्माचं फळ तिथंच संपतंय. तर बऱ्याच वेळा काय होतं, बरेच लोक त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारी पापं करत असतात तरीसुद्धा त्यांच्याकडे धनवैभव असतं, सर्व सुखसुविधा असतात, परंतु ते धनवैभव सुखसुविधा त्यांच्या पूर्वजन्माचं फळ असतं, ते उपभोगत असतात. जोपर्यंत त्यांचं पुण्य बाकी आहे तोपर्यंत ते फळ ते उपभोगतच राहणार आहे. कधी कधी तर बऱ्याच वेळा काय होतं तर जन्माला आल्यापासून खूप सारी पापं करतात आणि तरीसुद्धा मरेपर्यंत त्यांना कुठलीही सजा मिळत नाही, कुठली शिक्षा मिळत नाही आणि मरतानाही सहज मरून जातात. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की पाप करणारे चांगले जगतायत आणि आम्ही एवढं पुण्य करूनसुद्धा आमच्या वाट्याला हे दुःख. तर असं नाही. कदाचित त्या व्यक्तीचं पुण्यच इतकं होतं की शेवटपर्यंत त्याला दुःखाला सामोरं जावं लागलं नाही आणि त्याचं ते फळसुद्धा त्यांनी खाल्लेलं आहे. तर त्याला जो नेक्स्ट जन्म मिळेल त्यावेळेस त्या जन्मामध्ये त्याला त्याच्या सर्व पापांची सजा मिळेल.
म्हणून एखाद्याच्या आयुष्यामध्ये जरी वाईट कर्म करून देखील त्याच्यामध्ये आयुष्यामध्ये जर काही त्याला फळ मिळत नसेल तर असं समजू नका की ईश्वराचा न्याय चुकीचा आहे, ईश्वर चुकीचा न्याय करतो किंवा हे चुकीचं आहे की जसं कर्म तसं फळ. नाही, तर जसं कर्म तसंच फळ आहे. कारण याची अनेक उदाहरणे आहेत, खूप सारे उदाहरणे आहेत की आपण जे पण कर्म करतो त्या कर्माचं फळ आपल्याला या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मामध्ये नक्की मिळतं. तर या ठिकाणी तुम्हाला एक सत्य उदाहरण सांगते, त्याच्यातून तुम्ही समजून जा. बघा, एक मुलगी आहे बघा, ती दिसायला कुरूप आहे आणि कलर पण काळा आहे, दिसायलाही कुरूप आहे आणि तिच्याशी लग्नही कोणी करत नाही आहे, तिचं लग्नही ठरत नाही आहे. अशी परिस्थिती त्या मुलीसमोर निर्माण झाली होती. तेव्हा त्या मुलीनं काय केलं, तिनं देवाला टोकायला सुरुवात केली की मला असं कुरूप का जन्माला घातले, किती सुंदर सुंदर मुली येतात, ते किती छान आयुष्य जगतात आणि मलाच हे अपमानास्पद आयुष्य तू का दिलेस देवा. मग ती तिच्या तो प्रश्नाचं उत्तर ती कुणाला विचारू शकत नव्हती, तिला समजत नव्हतं नेमके काय करावं ते. एक दिवस असा झाला की ती एक हिप्नोथेरपीबद्दल तिने ऐकलं आणि ती हिप्नोथेरपिस्ट होते त्यांच्याकडे गेल्यानंतर जेव्हा हिप्नोथेरपी केल्यानंतरनं असं कळालं की तिच्या पूर्वजन्मामध्ये तिला असं दिसलं की ती पूर्वजन्मामध्ये एक खूप सुंदर स्त्री होती आणि तिने पूर्वजन्मामध्ये खूप साऱ्या पुरुषांना तिने तिच्या सौंदर्याच्या बळावरती फसवलं होतं, लुटलं होतं आणि त्यामुळे या जन्मामध्ये ती कुरूप झाली होती. म्हणजे नियतीचा न्याय इतका पक्का आहे ना की कधीही कुणावर अन्याय होत नाही आणि जे पण आपल्या आयुष्यामध्ये घडतं, जे पण दुःख येतं ना, त्याला कुठे ना कुठेतरी आपण जबाबदार आहे. त्याच्यामुळं आपण जे कर्म करतो ना ते खूप सजग राहून केलं पाहिजे, चेतनतेनं केलं पाहिजे आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी जे पण कर्म करतो त्या कर्माचं फळ मला माझ्या सावलीप्रमाणे पाठीमागं आहे. त्यामुळे चांगलीच कर्म करत जा. काय सांगावं, तुमचं ह्या क्षणाला सुद्धा पापाचं जे तुम्ही फळ भोगत असाल ते तुमचं दुःख संपणार असेल, पण तुम्ही अजून कुकर्म करून पाप अंगावरती घेऊन अजून पुढं दुःख तुमच्या आयुष्यामध्ये घेणार आहे. त्याच्यामुळे आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच मिळालं असेल की माझ्याच बाबतीत असं का घडते. तुमच्या बाबतीत असं घडते कारण तुमचं कुठं ना कुठं तरी या जन्मात नाही तरी पाठीमागच्या जन्मामध्ये पाप घडलेलं आहे. त्याचं तुम्हाला ते प्रारब्ध तुम्हाला आज या जन्मामध्ये भोगायला मिळते. तर मला असं वाटते की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालेलं आहे. अजूनही काही प्रश्न असतील तर मला कमेंटच्या माध्यमातून विचारा, मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं नक्कीच त्याचं सोल्युशन देईल. धन्यवाद.